शेतकरी मित्र नमस्कार. जवळपास 20 दिवस आपल्या हळद लागवड करून या ठिकाणी झालेली आहे. बघू शकता अशा प्रकारे हळद निघत आहे. या ठिकाणी आपण पहिला बेसल डोस टाकण्याचं काम करत आहे आणि बेसल डोस टाकून आपण याला पॉवर टिलरच्या सहाय्याने माती लावणार आहे. शेतकरी मित्रांनो, या ठिकाणी आपण जो बेसल डोस घेतलेला आहे, बेसल डोसमध्ये 10-20 एक बॅग आणि मोळी एक बॅग आणि त्याचसोबत दाणेदार 3 बॅग आणि पोटॅश एक बॅग अशा स्वरूपात आपण बेसल डोसमध्ये घेतलेलं आहे. या ठिकाणी आज बेसल डोस टाकण्याचं काम आपण पूर्ण करत आहे. बघू शकता. काय करा हां मित्रांनो, अशा प्रकारे आपण जो भेसल डोस तयार केलेला होता ते आपण या हळद पिकाच्या बेडमध्ये सेंटरमध्ये टाकून अशा पद्धतीने याला माती लावण्याचं कामसुद्धा आपण करणार आहे. या ठिकाणी आपलं खत टाकण्याचं काम बघू शकता. अशा प्रकारे दोन्ही पट्ट्याच्या मध्ये आपण जो बेसल डोस टाकत आहे बघू शकता. शेतकरी मित्रांनो, या ठिकाणी आपण पॉवर टिलरच्या सहाय्याने माती लावण्याचं काम या ठिकाणी करत आहे. बघू शकता अशा प्रकारे आपण जो बेसल डोस टाकलेला होता तो पूर्णपणे मातीच्या आड होईल. अशा प्रकारे आपण माती लावून हळदीला तयार करीत आहे. धन्यवाद. शेतकरी मित्रांनो, या ठिकाणी आपण बेसल डोस टाकून अशा पद्धतीने माती लावलेली आहे. बघू शकता. माती लावल्यानंतर जो आपण बेसल डोस टाकलेला होता तो पूर्णपणे या बेडच्या अंदर माती टाकल्यामुळं पूर्ण बुजलेला आहे. बघू शकता. अशा प्रकारे जवळपास 20-21 दिवसाची आपली हळद जी आहे निघायला सुरुवात झालेली आहे.